कुऱ्हाडीनं कट 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 त्यांचे हक्क तोडायचे का? कुऱ्हाडीनं कट 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 आरा मशीन मध्ये टाकून जसं लाकूड कापतो तसं कापायचं का? कालचा शासन निर्णय हा अल्ट्रा व्हायरस आहे, हा व्हायरस आहे, हा व्हायरस आहे. तुम्ही आज चालू असलेल्या बैठकीमध्ये शिंदे साहेब हा शासन निर्णय मागे घ्यायला सांगा. किती जातीवादी झालोत आपण, किती जातीवादी झालोत. त्याचं कारण विरोधी पक्षातले सगळे मराठ्यांचे खासदार आमदार, सत्तेतले मंत्री मराठ्यांचे, सत्तेतले खासदार आमदार मराठ्यांचे, सगळे जर जातीच्या आधारावरच ठरवणार असतील, कुणाला त्या समित्यांमध्ये चर्चाही करायची किंवा नैसर्गिक न्यायानं दुसऱ्यांचं ऐकायचंही संधी नसेल, तर भारताचं संविधान कशाला पाहिजे? भारताचं संविधानच कशाला पाहिजे? हे कास्ट स्क्रुटिनी मॅन्युअल कशाला पाहिजे? हे चित्र आहे, ही गरिबी आहे, हे माझ्या लोहार भावाचा त्रास आहे, हे माझा बंजारी भाऊ जे आहेत, माझे बंजारी भाऊ आहेत. कसा ऊस चाळल्याच्या नंतर, कशा ऊसाची मोळी बांधल्याच्या नंतर, कशी गाडी भरताना ऊसाची, रात्रीला कसा सरप चावतंय, रात्रीला कसं पान लागतंय, ह्या त्या दुःखाच्या रेषा आहेत, ह्या कपाळावर पडलेल्या आठी आहेत. ह्या वयापर्यंत काम करावं लागतंय. या वयापर्यंत माझ्या कुंभार भावाला लीद आणून कालवावं लागती मातीमध्ये, त्याच्यातून मडकं गाडगं बनवावं लागतंय. आपण शी म्हणतो, परंतु काम हे सोशल डिसेबिलिटी सोबत करावं लागतंय. माझा लोहार भाऊ, माझा घिसाडी भाऊ, हे सगळे जे माझे भाऊ आहेत, माझा कुणबी भाऊ, कोणते कुणबी आहेत हे तरी लक्षात ठेवा. कुणबीचा अर्थ डिक्शनरी मिनिंग काय? आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. कुणबीचा डिक्शनरी मिनिंग शेती करणे. मग ब्राह्मण माणूस जर शेती करत असेल तर त्या काळामध्ये शेतकऱ्याला कुणबी म्हणलं जायचं. बौद्ध माणूस शेती करत असेल तर महार म्हणून, कुणबी म्हणून तो शेतीशी संबंधित आहे. मागासले पण कोणतं आहे कुणब्यांमधलं? त्या सुद्धा जाती, खेडुले कुणबी असतील, तिरळे कुणबी असतील, हे कुणबी सुद्धा निश्चित आहे केलेले मागासलेपणाचे. परंतु ती भूमिकाच पूर्ण आपण बदलून टाकली. आपण काय करायला निघालात? आपण संविधानाचे 3-13 वाजवायची हिम्मत एकत्रित येऊन करण्याचे काही कारण नाही. मुख्यमंत्री महोदय ब्राह्मण समाजाचे आहेत, मुख्यमंत्री महोदय ब्राह्मण समाजाचे आहेत, मुख्यमंत्री महोदय ब्राह्मण समाजाचे आहेत. घेरू नका. आम्हाला माहिती आहे शिंदे साहेब, सन्माननीय उपमुख्यमंत्री महोदय, आपण दरेगावला नेहमीच जात असता जेव्हा आपल्या डोक्यावर ताण पडतंय. परंतु आपण दरेगावाला जाऊन ओबीसींची वाट लागावी असं आपल्यामधून कधीच अपेक्षित नाही, कधीच अपेक्षित राहणार नाही. मी सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांना आवाहन करतो, कालचा शासन निर्णय हा अल्ट्रा व्हायरस आहे, हा व्हायरस आहे, हा व्हायरस आहे. तुम्ही आज चालू असलेल्या बैठकीमध्ये शिंदे साहेब हा शासन निर्णय मागे घ्यायला सांगा. या निर्णयातून मराठा भावांचा काहीच फायदा होणार नाही. परंतु या निर्णयामुळे दोन समाजाची तेढ निर्माण होण्याची वेळ आलेली आहे. मला सांगा शिंदे साहेब, सामाजिक मागासलेपण जे मी आता माझे भाऊ सांगितले, आज माझा गोसावी भाऊ असेल, माझा कुडमुड्या दोषी ब्राह्मण असेल भटकंती करणारा, त्याचबरोबर माझे इतर भाऊ असतील, या सगळ्या मागासलेल्या ओबीसींवर आपण कुऱ्हाडीनं कट 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 त्यांचे हक्क तोडायचे का? कुऱ्हाडीनं कट 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 आरा मशीन मध्ये टाकून जसं लाकूड कापतो तसं कापायचं का? लाकूड कापतो तसं कापायचं का? खाटकासारखं यांना तोडायचं का? भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब
हा स्पेस निर्माण करून दिला. हा स्पेस शिंदे साहेब आणि राधाकृष्ण विखे पाटील, तुम्हाला मला सांगायचंय, राधाकृष्ण विखे पाटील, तुम्ही 8व्या मंत्रालयामध्ये तुम्ही मला 1 महिन्या अगोदर किंवा मागे काही आठवड्या अगोदर भेटला होतात, तेव्हा मी तुम्हाला बोललो होतो की तुम्ही महसूल मंत्री असताना मागासवर्गीयांना अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमी सुद्धा तुम्ही दिलेली नव्हती. गायरान जमिनी सुद्धा नावावर पूर्ण होऊ शकल्या नव्हत्या. अशी तुमची महान कीर्ती आहे मागासलेपणाच्या लोकांसाठी. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.